नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेचा आजचा भाग जबरदस्त आहे. हो मित्रांनो, कारण सखी, कान्हा आणि सखीच्या खऱ्या आईचा म्हणजे तेजस्विनीचा हा प्लॅन होता की मनस्विनीला चांगलंच फसवायचंय आणि तिच्यापर्यंत राघवची डायरी पोहोचवायची आहे. पण मित्रांनो, ट्विस्ट हा आहे की राघवला डायरी लिहायची सवयच नसते आणि हा सगळा यांचा प्लॅन असतो. तर बघूया मित्रांनो, हे सगळं कसं काय यांनी घडून आणलंय. आजचा भाग खूपच छान आहे, त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या 2-3 दिवसात आपल्याला आणखीच धमाकेदार एपिसोड्स पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या म्हणजे 1 एप्रिलच्या भारी एपिसोडला. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय सखी आणि कान्हा त्यांच्या खोलीत आले असतात आणि कान्हा एकदम कॉन्फिडंटली सखीला म्हणत असतो, काय म्हटलं होतं मी तुम्हाला, सरकार जिंकल्यात. सखी म्हणते, हो ना, जेव्हा मी सरकारने दिलेली चिठ्ठी वाचली ना कान्हा, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि शेवटी तू म्हणाला होतास तेच झालंय कान्हा, तेच खरं झालंय. आणि मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं की जेव्हा आज दुपारी कान्हा आणि किरण भेटले होते तेव्हा एका माणसाने त्यांना धक्का दिला होता आणि किरणच्या हातून फाईल्स आणि काही बुक खाली पडली होती. तर तेव्हा त्या पडलेल्या सामानामध्ये कान्हाला एक डायरी दिसते, ज्यावर एक हार्ट काढलं असतं. कान्हा तर ती डायरी पटकन उचलतो आणि आता किरण म्हणतो, कान्हा अरे ऐक ना, ती डायरी दे माझ्याकडे परत, अरे पर्सनल आहे रे बाबा ते. कान्हा काही ऐकत नाही आणि म्हणतो 1 मिनिट, आणि कान्हा ती डायरी उघडून बघतो. पुढे आता कान्हा म्हणतो, माझ्यापासून काय लपवतो, आणि कान्हा ती डायरी उघडून बघतो आता आणि त्यामधला आता वाचतो आणि त्यामध्ये लिहिलं असतं, 21 तारीख मी जानूला घेऊन पेस्ट्री खायला गेलो. त्यानंतर असते 22 तारीख मी जानूला घेऊन पिक्चर बघायला गेलो होतो. आता हे सगळं किरणने डायरीमध्ये लिहिलं असतं आणि कान्हा हे सगळं तो वाचत असतो. पुढे आता कान्हा म्हणतो 23 तारीख, अरे बापरे, काय किरण, काय हे सगळं काय आहे. तर मित्रांनो, हा किरण कान्हा जवळची डायरी हिसकतो आणि त्याला म्हणतो, अरे कान्हा, आम्ही नवीन नवीन प्रेमात पडलोय ना, तर मी जान्हवी सोबत जो पण वेळ घालवतो तो रात्री झोपण्याआधी मी हे डायरीत लिहून ठेवतो आणि मोकळ्या वेळेत पुन्हा पुन्हा वाचतो. इट्स लाईक अ डायरी. तर आता कान्हा स्माइल करतो आणि कान्हाला लगेच सुचतं. आणि बघा मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा खरी तेजस्विनी कामत सखीला भेटायला गेली होती आणि तिला सुचवलं होतं की तू प्रश्न विचार, त्या आधीच कान्हाने खऱ्या तेजस्विनीला तेव्हाच सांगितलं असतं की बघा, आता सरकार येण्याची वेळ झाली आहे. त्या आल्या की आधी त्या सखी मॅडमला जाऊन भेटतील, पण त्यांच्या आधी तुम्ही जा आणि सखी मॅडमला भेटा, त्यांच्याशी बोला आणि लक्षात घ्या की तुमच्या दोघीतलं बोलणं सरकारला पूर्णपणे ऐकू गेलं पाहिजे. त्यानंतर कान्हाने त्यांचा लहानपणीचा फॅमिली फोटो सुद्धा दिला असतो तेजस्विनीला, ज्यामध्ये खरी तेजस्विनी, राघव आणि लहान सखी असते. आणि म्हटलं असतं त्याने की तेजस्विनीला हा फोटो घ्या आणि हा फोटो सखी मॅडमच्या समोर धरायचा आणि असं म्हणायचं की सखी, 10 वर्षापूर्वी आपल्या तिघांच्याही आयुष्यात जे काही घडलं मला सगळं माहिती आहे, म्हणजे अगदी तुमची चहा टोस्टची आवड किंवा राघव सरांचं रोज त्या डायरीमध्ये लिहिणं किंवा तुमची झाडं लावण्याची हौस, सगळं सगळं सांगा. त्यावर आता तेजस्विनीने आधीच कान्हाला म्हटलं असतं की पण राघवला तर डायरी लिहायची सवयच नव्हती. तर कान्हाने हे म्हटलं असतं तेव्हा तेजस्विनीला की हो, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण हे सरकारांना कुठे माहिती आहे. आणि मित्रांनो, आता प्रेझेंट मध्ये दाखवलं जातं जेव्हा सखी आणि कान्हा एकमेकांशी बोलत असतात. सखी म्हणते, याचाच अर्थ सरकारांना हे माहितीच नव्हतं की बाबांना कधीच कडू दुधीमुळे ऍडमिटच केलं नव्हतं. म्हणजे मित्रांनो, हा सगळा यांचा एक प्लॅनचा भाग असतो. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, पण खरंच मी तर काही वेगळीच प्रश्न लिहिली होती त्या दोघींना विचारायला, पण तू मला काहीतरी वेगळंच सांगितलं. आणि आपल्याला आता फ्लॅशबॅक सुद्धा दाखवलं जातं की जेव्हा कान्हाने सखीला म्हटलं असतं की त्याला यादी पाहायची आहे सखीच्या प्रश्नांची, तेव्हा सखीने तेव्हा म्हटलं असतं कान्हाला की काय बोलतोयस रे तू, बाबांना कधीच कडूदुधीमुळे ऍडमिट करावंच लागलं नव्हतं. तर कान्हा म्हणतो, हो बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तरी सुद्धा तुम्ही कडूदुधीचा हा प्रश्न त्या डायरीमध्ये ठेवा, त्या प्रश्न संचामध्ये ठेवा, आणि तुमच्या बाबांना डायरी लिहायची सवय होती, हे मी नवातेपर्यंत पोहोचवलंय आणि सरकारपर्यंत सुद्धा. आणि फक्त पोहोचवलंच नाही, तर मी स्वतः तशी डायरी लिहिली आहे आणि ती जुनी दिसावी असं मी केलं सुद्धा आहे. बापरे. तर बघा मित्रांनो, इतकं सगळं यांनी आधीच प्लॅनिंग केलं होतं. पुढे कान्हा सखीला म्हणतो, आणि ती जी डायरी आहे मी आधीच लॉकरमध्ये नेऊन ठेवली आहे तुमच्या बाबाच्या, आणि नवातेकडनं मी सरकारांपर्यंत ती डायरी पोहोचवेलच. त्या डायरीमध्ये मी सगळ्या घटना लिहिलेल्या आहेत, ज्या प्रत्यक्षात कधी घडल्याच नव्हत्या, पण सरकारांना ते अगदी खऱ्या वाटेल. आणि त्यासोबत मी हॉस्पिटलचं खोटं बिल सुद्धा ठेवलंय आणि सरकार तुम्हाला ते दाखवतीलच पुरावा म्हणून.
अगदी असा कॉन्फिडन्सने त्यावर सखी कान्हाला म्हणत असते, पण कान्हा असं सगळं आपण का करतोय? तर तेव्हाच सखीला कान्हाने म्हटलं असतं की काय ना, खोट्या माणसाचं खोटं पकडलं जावं तर तो जिंकतोय असं त्याला वाटू द्यायचं. कारण त्याला जेव्हा असं वाटतं तेव्हा तो गाफील राहतो आणि चुका करतो आणि मग त्याचं खोटं पकडलं जातं. आणि तुम्हालाही माहितीये की सरकार खोटे आहेत आणि तुमची खरी आई कोण आहे ते. पुढे आता तेव्हा कान्हाने सखीला म्हटलं सुद्धा असतं की मला ज्या तुमच्या आई वाटतात, ज्या तेजस्विनी कामत आहे खऱ्या, त्या सरकारांची बहीण, त्यांना मी मुद्दाम कडू दुधी असं उत्तर लिहायला सांगितलं आणि हे सगळं एक नाटक आहे याची सुद्धा मी कल्पना दिली आहे. आणि सखीने तेव्हा ते मान्य केलं असतं प्रश्न विचारण्याच्या आधीच. त्यानंतर सखीने कान्हाला म्हटलं असतं, पण या नाटकाचा पडदा पडल्यावर त्या माझ्या खऱ्या आईला इथे येऊन मला भेटावंच लागेल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावीच लागेल. आज मी सगळ्यांसमोर सरकारला जरी खोट्या बेसिसवर विनर असं अनाऊन्स केलं तरी सुद्धा माझ्या खऱ्या आईला या प्रश्नांची खरी उत्तरं माहीत असायलाच हवी. तर मित्रांनो, हे सगळं या दोघांना आता आठवतं आणि प्रेझेंटमध्ये आता तिथे आता खरी तेजस्विनी कामत आली असते यांच्या खोलीमध्ये. आणि आल्याबरोबर आता खरी तेजस्विनी म्हणते या दोघांना, आजपर्यंत मी कधीच खोटं नाटक नाही केलंय. तू मला खोटं नाटकही करायला लावलंस आणि कान्हा तू मला खोटं खोटं रडायला पण लावलंय. पण आता सखी म्हणते तेजस्विनीला, तुम्ही जरी खोटं रडल्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला आता या प्रश्नांची खरी उत्तरं माहीत असायलाच हवी. असं म्हणत सखीने लिहिलेले जे प्रश्न असतात सखी ते तिच्या खऱ्या आईच्या समोर ठेवते. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. या तेजस्विनीला नाही म्हणजे या तेजस्विनीच्या बहिणीला म्हणजे मनस्विनी स्वतःच्या खोलीत असते आणि तिचा प्रचंड मनस्ताप झाला असतो. का? कारण सखीने तिचा हात तिच्या हाती घेतला होता. या मनस्विनीचा हात सखीने तिच्या हाती घेतला होता म्हणून ती टिशूने तो हात पुसून काढत असते तिच्या खोलीत आणि ते सगळं आठवत असते. आणि त्यानंतर कान्हाने जी बनवलेली डायरी असते ते तिथेच तिच्या जवळ असते आणि तिला वाटत असते की ती जिंकली आहे. ती डायरी ती स्वतःच्या हाती घेते आणि म्हणते, आज मी नवातेमुळे वाचली. आमचं ऑफिसचं लॉकर भरलंय आणि त्यातलं काही सामान मी राघव सरांच्या ऑफिसमध्ये शिफ्ट करू का, असं त्या नवातेने मला विचारलं आणि तिथेच माझ्या हाताला ही डायरी लागली. असं सगळं ही मनस्विनी स्वतःशी बोलत असते. त्यानंतर ती तिच्या खुर्चीत बसते आणि सगळं वाचत असते त्या डायरी मधलं, जे डायरी कान्हानेच लिहिली असते. त्यामध्ये कान्हाने असं लिहिलं असतं राघव थ्रू की 2 दिवसापूर्वी मी कडू दुधीमुळे मरता मरता वाचलो आणि जवळजवळ मी स्वर्गच पाहिलं होतं. पण तेजूने शुद्धीवर आल्यावर सांगितलं की तिने देव पाण्यात ठेवले होते. साईबाबा तुमचे खूप खूप उपकार, असं सगळं त्या डायरीमध्ये कान्हाने लिहिलं असतं. आणि या मनस्विनीला वाटत असतं की त्या डायरीमुळे ती वाचली आहे. आणि त्यानंतर ही मनस्विनी स्वतःला म्हणते की राघवने लिहिलेल्या या डायरीमुळे मी वाचले आज, त्यात ते हॉस्पिटलचं बिल. पण उद्या सखी जे जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरं मलाही माहिती असतील आणि तेजस्विनीलाही. मग सखी कसं ठरवेल, कोणत्या आधारावरती निकाल लावेल? पण जर काही गोष्टी तेजस्विनी आणि सखीमध्येच घडल्या असल्या आणि त्या जर या डायरीत नसतील तर मी कसं करू, मला हे सगळं कसं करणार आहे, याचं टेन्शन आता या मनस्विनीला आलं असतं आणि असं सगळं ती स्वतःला म्हणत असते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि तेजस्विनी सखीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सज्ज असते. आणि मित्रांनो, तसंच होतं. आता सखीचा प्रश्न असतो आणि तेजस्विनी तो प्रश्न वाचत असते. त्यामध्ये लिहिलं असतं की बाबा कामासाठी गेले असताना आई आणि मी जत्रेत गेलो होतो, तेव्हा तिथे जत्रेत काय घडलं होतं, असा प्रश्न आता सखीचा असतो. त्यानंतर तेजस्विनी उत्तर देत सांगते. ती कान्हाकडे बघते आणि म्हणते, कान्हा तुला सांगते, ही जी माझी सखी आहे ना, ही लहानपणी खूपच खोडकर आणि तिच्या बाबांसारखीच अगदी बिनधास्त होती. दसऱ्याच्या दिवशी मी तिला जत्रेत घेऊन गेले आणि आता 7-8 वर्षांची मुलगी जत्रेत गेल्यावर तिला काय आवडेल, टॉय ट्रेन मध्ये बसायला आवडेल, आकाश पाळण्यावर बसायला आवडेल, म्हातारीचे केस खायला आवडेल, बर्फाचा गोळा खायला आवडेल. पण सखीचा अट्टहासच वेगळा. तिला काय बघायचं होतं माहितीये का, मौत का कुवा. आता कान्हा सुद्धा सगळं आश्चर्याने ऐकत असतो कारण हे सगळं त्याच्या सखीच्या बालपणाबद्दल असतं. त्यानंतर तेजस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, बरोबर ना. सखी सुद्धा आता मांडो लावते आणि तिचा होकार देते. कान्हा आता विचारतो, मग पुढे काय झालंय. कान्हा सुद्धा आता उत्साही असतो सगळं ऐकण्यासाठी. त्यानंतर आता तेजस्विनी सांगू लागते, पुढे काय, मला तर भीतीच वाटली, म्हणजे मौत का कुवा वगैरे. पण म्हटलं चल बाई तिकीट काढूया. आम्ही तिकीट काढायला गेलो आणि तिकडे खूप गोंधळ चालू झाला, खूपच आरडाओरडा झाला. मग त्यातल्याच एका माणसाने मला सांगितलं की एक गाय उधळली आहे त्यातली तिथेच, कारण तिचं वासरू हरवलंय. आणि मग सखीचा गर्दीत हातच सुटला आणि मग ती कुठेच दिसेना. मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला सखी सापडलीच नाही. मग माझं लक्ष समोर गेलं. तिथे एक स्टॉल होता आणि तिथेच साईबाबांचा एक मोठा फोटो होता. मी धावतच तिथे गेले आणि बाबांसमोर हात जोडले. बाबांना म्हटलं, बाबा माझी सखी जिथे कुठे असेल माझी भेट घडवा.
मग तिथे जो आरडाओरडा गोंधळ जो काही सुरू होता तो शांत झाला. लोक गर्दी करून उभे होते. मग मी तिथे गेले आणि बघते तर काय, सखी त्या गायच्या वासराच्या पाठीवरून हात फिरवत होती आणि गप्पा मारत बसली होती. आता सखी सुद्धा हसत असते हे सगळं ऐकून, कारण हे सगळं बरोबर असतं आणि हे तिला सुद्धा आठवत असतं. त्यानंतर पुढे तेजस्विनी म्हणते, ए कान्हा, अजून एक गंमत आहे त्या जत्रेची. कान्हा म्हणतो, मग सांगा ना. तर आता तेजस्विनी सांगू लागते की तिथे आहे ना एक गृहस्थ होते आणि त्यांची बाईक बंद पडली होती. काहीही केलं ते सुरूच होत नव्हती. त्यांनी खूप प्रयत्न केला. मग सखी गेली आणि म्हणाली, काका व्हा बाजूला, मी किक मारून सुरू करते तुमची बाईक. अरे ही केवढीशी होती तरी सुद्धा ही त्या बाईकला किक मारत बसली. मी म्हटलं एवढूसा जीव कसा काय सुरू करणार आहे ती बाईक, पण ही प्रयत्न करतच होती. तर आता कान्हा म्हणतो, अच्छा म्हणजे ही सवय तिथून आली आहे. तुम्हाला सांगतो, असं म्हणत तो तेजस्विनीकडे बघतो आणि सांगू लागतो, ही सवय आहे ना यांची अजूनही नाही गेली. सखी आता कान्हाकडे बघते आणि चिडतच म्हणते, ए तू गप्प बसा, ते काका खरंच दमले होते म्हणून मी त्यांना मदत करत होते. त्यानंतर सखी तेजस्विनीकडे बघते, तिच्या आईकडे, आणि म्हणते, आणि तेव्हा आई मी तुला आईस्क्रीम खाऊ घातलं होतं. तर आता सखीची आई सुद्धा म्हणते की हो, 8 फ्लेवर्सचे 8 आईस्क्रीम. सखी सुद्धा आता एकदम हसते, सगळ्या जुन्या आठवणी आठवत, आणि दोघी जणी सुद्धा ताड्या वाजवतात आता, म्हणजे दोघी असं हायफाय देतात. सखीला आता एकदम रिअलाइज होतं आणि ती तिचा हात आता मागे घेते, पण तिच्या आईला आता थोडंसं वाईट वाटतं. तर आता कान्हा म्हणतो सखीला, बोला सखी मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय ना, आणि काय आता 12 वाजत आले आहेत, द्या तुमचा निर्णय. आजसाठी तुमची खरी आई तुम्हाला कोण वाटतेय? तर सखीच्या डोळ्यात आता पाणी असतं आणि ती तेजस्विनीकडे बघते, पण ती गप्पच असते. आता तेजस्विनीच्या लक्षात येतं. तेजस्विनी आता उठून उभी राहते कशी बशी आणि सखीला म्हणते, जास्त वेळ जागी राहू नकोस, लगेच झोपा, गुड नाईट, असं म्हणत तेजस्विनी तिथून निघून जाते. पण तेजस्विनीच्या मनात एक आशा असते की सखी तिला हाक मारेल, तिला थांबवेल, तिला आई असं म्हणेल, पण असं काहीच होत नाही. सखीला सुद्धा मनातून वाटत असतं, पण काहीतरी तिला थांबवत असते, अशी कोणती तरी गोष्ट असते. पण खरंच मित्रांनो, इतकं डम तर कोणीच नसतं. आतापर्यंत तर तिच्या लक्षात यायला हवं होतं सखीच्या, की इतक्या जुन्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे कसं काय माहिती, म्हणून या खऱ्या तेजस्विनीला इथूनच तिने ओळखून घ्यायला हवं होतं. पण असं आता काय होतं, तेजस्विनी चालली जाते आणि आता सखी रडू लागते आणि ती कान्हाला हक करते. कान्हा तिला जवळ घेतो, कारण ती म्हणजे खूपच अशी रडत असते. कान्हा तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, इथे आता दुसरा दिवस असतो आणि देवघरात आता परशू, मीनाक्षी आणि गौतम असतात. गौतम या दोघांना म्हणत असतो की काल रात्री नक्कीच सरकारने काहीतरी युक्ती केली असणार, त्याशिवाय तिने खरं उत्तर देणं हे शक्यच नाहीये. आणि ते हॉस्पिटलचं बिल पण तिने कुठून तरी मिळवलं असणार आहे. ती खूप हुशार बाई आहे. परशू म्हणतो, असं कसं, इतक्या अर्जंट कसं मिळवलं असेल? काल सखीने सरकारला प्रश्न विचारला तेव्हा सरकारने बिलासहित पुरावा दिलाय. अरे 1 मिनिट गौतम, याचा अर्थ हाच होतो की कान्हाने आणलेली ती बाई खोटी आहे. आता गौतम म्हणतो, परशू तुला एक सांगू का, ती बाई जेव्हा तेजस्विनीच्या रूपात तुझ्या समोर आली तेव्हा आपसुकच तुझ्या तोंडातून वहिनी असं निघालं. सांग ना का निघालं असं? आता वेळ आली आहे परशू, त्या सरकारची जी हुजुरी आहे ना ते बंद कर. वहिनी जेव्हा तुझ्या समोर आली ना तेव्हाच तुझ्या मनाने तुला ग्रीन सिग्नल दिला होता. प्रत्येक वेळी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवायची गरज नाही आहे परशू. त्यावर आता ही मीनाक्षी म्हणते गौतमला, हे बघा भाऊजी, आता कुठे तर फक्त 1च दिवस झालाय, त्यामुळे इतक्यात आपण कुठल्याच निष्कर्षाला येऊ नये. पहिल्याच दिवशी सरकार जिंकले आहेत, पण अजून 3 दिवस बाकी आहे. महत्वाचं काय आहे की सखी आज कोणता प्रश्न विचारणार. मला असं वाटतं की बघूया काय होतं ते. तर मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं की सखी तिच्या खोलीत असते आणि ती ब्रश करत असते तिच्या बाथरूम मध्ये. तिथे आता कान्हा येतो आणि सखीकडे बघत म्हणतो, दात घासताय का? घासा घासा, छान घासा. हा, मी पण घासतोय, असं म्हणत आता कान्हा इकडे तिकडे बघू लागतो आणि सखीला विचारतो, माझा ब्रश कुठे गेला? सखी आता ब्रश करता करताच कान्हाला म्हणते, तो फेकून दिला. कान्हाला वेगळंच ऐकू येतं आणि कान्हा म्हणतो, माझा ब्रश तुम्हाला आवडतो? आणि कान्हा सखीच्या ब्रशकडे बघतो आणि म्हणतो, हा माझा ब्रश तर नाहीये ना? तर सखी परत म्हणते, अरे मी तो ब्रश फेकून दिला. कान्हा म्हणतो, काय 100 वर्ष तुम्ही तो ब्रश वापरणार आहे? आता मुद्दामच तो हे सगळं करत असतं का काय माहिती, पण खरंच आता सखी काय बोलत आहे हे काही समजत नसतं. तर ती आता काय करते, तोंड वगैरे धुते तिचं आणि मग नीट सांगते, अरे मी असं म्हटलं की मी तुझा ब्रश फेकून दिला. कान्हा म्हणतो, काय फेकून दिला? मग मी आता कसं ब्रश घासणार आहे, कसं दात घासणार आहे माझे? ठीक आहे, आता मी माझ्या पद्धतीने दात घासणार आहे माझे, बोटाने. चला व्हा बाजूला, असं म्हणत तो सखीला बाजूला करतो आणि स्वतः त्याच्या बोटावर आता पेस्ट घेतो आणि सखी समोर तो दात घासत असतो. सखी म्हणते, प्लीज प्लीज कान्हा असं करू नकोस, छी किती घाणेरडा आहेस रे तू.
तर सखी पुढे म्हणते मी तुझ्यासाठी आताच नवीन ब्रश ऑर्डर करते. कान्हा म्हणतो नाही त्याची काहीच गरज नाही आहे. आता कान्हाच्या तोंडात सुद्धा आता पेस्ट असतं, त्याचं बोलणं सुद्धा आता काहीच समजत नसतं सखीला. सखी म्हणते आधी तू तोंड धु तुझं आणि जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल, मला कळेल असं. तर कान्हा म्हणतो मी असं म्हणत होतो की ब्रश घेण्याची काहीही गरज नाहीये. मी जेव्हा बाहेर जाईल तेव्हा मी नवीन ब्रश घेऊन येईल एवढंच म्हणत होतो. कळलं का आता? एवढं स्पष्ट ठीक आहे. तर आता सखी म्हणते पुरे जा आता मला आंघोळ करायची आहे. तर कान्हा बाथरूमचा जो दरवाजा असतो तो लॉक करतो आणि सखीला म्हणतो नाही नाही 1 मिनिट, आता आंघोळ मी करणार आहे, तुम्ही बाहेर जा हवं तर, असं कान्हा म्हणतो. आणि त्याचं जे टी शर्ट असतं तो ते सखी समोरच काढणार असतो. सखी म्हणते काय करतोयस हे? कान्हा म्हणतो आंघोळीची तयारी. पण आता सखी कान्हाला म्हणते नाही नाही मी आधी राहिली आहे त्यामुळे मी आधी आंघोळ करणार. तर कान्हा आता मुद्दामच असं करतो, इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो रुमाल टाकलाय का तुम्ही? इकडे तिकडे बघतो तो आणि म्हणतो कुठे आहे तुमचा रुमाल? सखी विचारते कसला रुमाल? तर कान्हा म्हणतो एसटी मध्ये नाही का आपल्याला सीट मिळवायची असते तर आपण असा रुमाल टाकतो, म्हणजे ती सीट आपली पक्की. तर सखी म्हणते अच्छा म्हणजे रुमाल टाकल्याने असं ती गोष्ट आपली होते का? कान्हा म्हणतो म्हणजे काय? तर आता सखी म्हणते अच्छा. सखी आता रोमॅन्टिक होते आणि ती कान्हा बरोबर फ्लर्ट करत म्हणते मग तू माझ्यावर रुमाल टाकतोस का? तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा म्हणतो टाकला असता पण तुम्ही एवढ्याशा हातरुमालात कसं मावाल ना. सखी आता गंमतच कान्हाला मारते आणि म्हणते वात्रटपणा करू नकोस माझ्यासोबत, चल निघ आताच. तर कान्हा म्हणतो 1 मिनिट, मला सांगा तुम्ही आंघोळ कशी करता? सखी म्हणते कशी करता म्हणजे मी आपलं असं, आणि सखीच्या एकदम लक्षात येतं. सखी म्हणते असे प्रश्न विचारत असतात का मुलींना? तर कान्हा म्हणतो मनात पाप नाहीये माझ्या, मी प्रामाणिकपणे विचारतोय. कशी करता म्हणजे तुम्ही बादलीत पाणी घेऊन करता की शावर खाली करता? शावर खाली जर उभे राहत असाल तर आताच सांगतो काल रात्री शावर बंद होता. सखी कान्हाला म्हणते चल रे काही पण. कान्हा म्हणतो काही नाही, चला खात्री करून घ्या आताच. सखी आता जाते आणि शावर ऑन करते तर शावर मधून पाणी पडत असते आणि सखी आता ओली होत असते. आता सखी म्हणते अरे हे काय, शावर तर सुरूच आहे. कान्हा आता हसतो सखीवर आणि म्हणतो मी तेच म्हणालो ना की काल रात्री शावर बंद होता, आता नाही काही. आता कान्हा सखीला म्हणतो बाय. कान्हा निघणार असतो पण सखी कान्हाला तिच्या जवळ अशी ओळते. आता कान्हा सुद्धा ओला होत असतो. कान्हा म्हणतो तुम्ही वेळे आहात का? आणि कान्हा परत तिथून जाण्याचा प्रयत्न करतो पण सखी कान्हाचा हात धरूनच ठेवते. आणि धुरंधर मूवी मधलं जे गेहरा हुआ सॉन्ग आहे ना मित्रांनो, त्याचं जे मराठी व्हर्जन आहे ते गाणं आता बॅकग्राऊंड मध्ये सुरू होतं. कान्हा आणि सखी आता एकदम असे जवळ आले असतात. कान्हा आता सखीच्या एकदम जवळ येतो आणि तो तिला किस करणार असतो पण तो मध्येच थांबतो आणि तो आता जाणार असतो पण सखी परत त्याचा हात थांबवते, हात पकडते त्याचा, ती त्याला थांबवते. कान्हा आता त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो पण सखी कान्हाचा हात सोडतच नाही. तिला आता कान्हाकडून प्रेमाची कबुली हवीच असते. आता कान्हाला सुद्धा समजत नाही काय करावं ते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता तेजस्विनी आणि मनस्विनी मध्ये कॅरमची एक स्पर्धा ठेवते. सखी आता सगळ्यांसमोर म्हणत असते की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खरी तेजस्विनी कॅरम मध्ये तरबेज होती आणि मग आता खरी तेजस्विनी कामात कोण आहे हे हा खेळ खेळल्यावरच कळेल. त्यानंतर आता खरी तेजस्विनी आणि मनस्विनी दोघीही कॅरम खेळत असतात आणि खरी तेजस्विनी ऑलमोस्ट ती बाजी जिंकत असते. पण ही मनस्विनी तिच्या मनात म्हणते की काहीही झालं तरी मी तुला ही बाजी जिंकू देणार नाही. बघूया मित्रांनो तर काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजपासून नवीन महिना सुरू झालाय तर तुमचा एप्रिल महिना खूप चांगला जाओ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.